सोलापूर शहरातल्या मुकुंदनगर भागात एक वेगळीच घटना घडली आहे। लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा चक्क सत्कार करण्यात आला। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महापालिका आयुक्त, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, PWDचे अधिकारी, ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी अशा सगळ्यांचा हा उपरोधिक सत्कार करण्यात आला। प्रकरण काय आहे तर प्रभाग क्रमांक 4 मधल्या मुकुंदनगरमध्ये विजयलक्ष्मी मंडळ ते आळसंदे घरासमोरील रस्ता डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये मंजूर झाले होते। त्याचवेळी ड्रेनेज लाईनसाठी सुद्धा तब्बल 29 लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर होता। मात्र ड्रेनेजचं काम आधी करायचं सोडून थेट रस्ता डांबरीकरण सुरू करण्यात आलं। नागरिकांनी वारंवार कळवूनही काम थांबवलं नाही आणि आता वर्षभरातच तयार रस्ता पुन्हा उकरून ड्रेनेजचं काम सुरू केलंय। म्हणजे सरळ एकाच कामासाठी 2 वेळा खर्च आणि लाखोंचा चक्क चुराडा। यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार करून प्रशासनाचा निषेध नोंदवला। विश्वभूषण कांबळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पॅचवर्क नको, पूर्ण नवीन रस्ता करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल। आता या प्रकाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणार का की पुन्हा नेहमीप्रमाणे प्रकरण फाईलमध्येच दडपणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 3,500 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही 4 वर्षापासून काढत आहे। याच्यावर तात्काळ कारवाई केली आणि 1 नंबर महापालिकेचा कोणताही भ्रष्टाचार नाही म्हणून आम्ही महापालिका आयुक्तांचा सत्कार आज रोजी करत आहे। अधीक्षक अभियंता यांचा सत्कार आम्ही नगर अभियंता यांचा सत्कार 1 नंबर कोणताही भ्रष्टाचार केला नाही, सर्व बिल 1 नंबर काढले म्हणून त्यांचा सत्कार आज करत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग PWDचे अधीक्षक अभियंता यांचा सत्कार आज रोजी पूर्णतः वेळेवर व्यवस्थित काम केल्याची सर्व पाहणी करून योग्य कारवाई केली म्हणून त्यांचा आज रोजी आम्ही सत्कार करत आहे। आरोग्य अभियंता महानगरपालिकेचे जेवढे ड्रेनेज नाही सोलापूर शहरामध्ये 1 नंबर झाले, भ्रष्टाचारच झाला नाही आणि सगळ्यांच्या व्यवस्थितरित्या पाणी आज रोजी सांडपाण्याला व्यवस्थित पोहोचते म्हणून सार्वजनिक आरोग्य अभियंताचा सत्कार आम्ही आज रोजी करत आहे।